जिल्हा परिषद निधीचं समान वितरण व्हावं या अमरावती विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला। प्राप्त माहितीनुसार अमरावती विभागीय आयुक्तांनी आदेश दिले आहेत की जिल्हा परिषदेच्या कोटी रुपयांच्या निधीचं वितरण जिल्ह्यात समान पद्धतीने होत नाही तोपर्यंत कार्यांना मंजुरी देण्यात येणार नाही। याचा विरोध करत जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे आणि अन्य जनप्रतिनिधींनी विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला। जवळपास 5 तास चाललेल्या या गोंधळानंतर विभागीय आयुक्तांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला। वारंवार जिल्हा परिषदचं आणि त्यांनी पत्र पाठवलं, तेही पत्र ते त्यांच्या सहीचं पाहिजे होतं कायद्याप्रमाणे। त्यांनी ते त्यांच्या उपायुक्तांना आम्हाला पत्र पाठवायला लावलं आणि काल पुन्हाच आमची कामं थांबवावी असा कमिशनर साहेबांनी उपायुक्तांना आदेश देऊन आम्हाला पत्र। हा आमच्या सभागृहाचा अपमान आहे। वारंवार कमिशनर साहेब आमची कामं नाही थांबवू शकत आणि या कमिशनर साहेबांच्या ठराविक लोक यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यामुळे आतापर्यंत आमची संपूर्ण जिल्ह्याचा विकास आमचा थांबलेला आहे। आमचं एका सुद्धा कामाचं भूमिपूजन झालं नाही। जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा फक्त काँग्रेसचा नाही, तो राष्ट्रवादीचा आणि सर्व पक्षाला मिळून गेला, शिवसेना, आरपीआय सर्वेनं। तर म्हणून फक्त कमिशनरला हाताशी धरून, कमिशनरला कायदे माहीत नाही, कमिशनरला 267 मध्ये त्याचे जे अधिकार आहे त्याच्या सहीनं त्यांना पत्र पाठवायला पाहिजे, पण कमिशनर त्याच्या उपायुक्ताच्या नावाचं पत्र आम्हाला देतात। हे एक दिशाभूल करणार आहे, कायद्याचं पालन न करणार आहे। दुसरं, जे जिल्हा परिषदमध्ये समसमान वाटपाचं हे म्हणून राहिले असा कुठंच कायदा नाही आहे। बातमीपत्रात इथं घेऊया विश्रांती। तुम्ही पाहत रहा यूसी न्यूज।